हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द ॲडव्हेंट अकॅडमिक्स ऑफ सायन्स. आपण बघत आहोत केमिस्ट्री 11th स्टँडर्डचा फर्स्ट लेसन सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. आज आपण त्याचं सेकंड लेक्चर बघणार आहोत. त्याआधी फर्स्ट लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं ते शॉर्टमध्ये बघूयात. आपण केमिस्ट्रीची डेफिनेशन बघितली, त्याचं डे टू डे लाईफमधलं इम्पॉर्टन्स बघितलं, त्याच्यानंतर केमिस्ट्रीचं नेचर बघितलं, त्यात केमिस्ट्रीचे टाइप्स बघितले, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, फिजिकल. हा लेसन फिजिकल केमिस्ट्रीच्या अंडर येतो. त्याच्यानंतर बघितलं मॅटर आणि मॅटरचं क्लासिफिकेशन, प्युअर सबस्टन्सेस, मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्सेस परत कसे क्लासिफाय होतात, इलेमेंट्स, कंपाऊंड्स. इलेमेंट्स परत कसे क्लासिफाय होतात, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स. तर मिक्सचर्स हे क्लासिफाय होतात होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. त्याच्यानंतर स्टेट्स ऑफ मॅटर बघितले, ते आहेत सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. ते इंटर कन्व्हर्टिबल आहेत. जर टेम्परेचर आणि प्रेशर चेंज केलं तर ते एकमेकात इंटर कन्व्हर्ट होतात. त्याच्यानंतर बघितल्या प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. त्यात दोन टाईपच्या प्रॉपर्टीज होतात, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज. ज्यात केमिकल चेंज होतो त्या केमिकल प्रॉपर्टीज असतात, ज्यात केमिकल चेंज होत नाही त्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात. नेक्स्ट, या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत मॅटरच्या, त्यातल्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज क्वांटिटेटिव्ह आहेत, म्हणजे ते आपण काउंट करू शकतो, मेजर करू शकतो. मग या क्वांटिटीज काउंट करण्यासाठी जे स्टँडर्ड ऍक्सेप्ट केलं गेलं, आर्बिटरीली डिराईव्ह केलं, त्यालाच आपण युनिट्स म्हणतो. युनिट्स मेजर करायच्या 3 सिस्टीम्स आहेत, MKS, CGS आणि FPS. त्याच्यानंतर 1960s मध्ये स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम आली की ज्याला आपण SI सिस्टीम म्हणतो. ही मेट्रिक सिस्टीमवरती बेस्ट होती, कारण ते 10च्या ह्याच्यात कन्व्हर्जन करणं, डेसिमलमध्ये कन्व्हर्जन करणं इझी होतं. मग या SI सिस्टीममध्ये 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत. ते आपण डिटेलमध्ये बघितल्या, त्यांची युनिट्स बघितले. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहेत फंडामेंटल क्वांटिटीज. तुम्हाला फिजिक्समध्ये पण लागणार आहेत, केमिस्ट्रीमध्ये पण लागणार आहेत. सो पाठ करा. केमिस्ट्रीपेक्षा फिजिक्समध्ये त्याचं इम्पॉर्टन्स जास्त आहे. ओके, मग स्टार्ट करूयात आजचं सेकंड लेक्चर. आता सेकंड लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फिजिकल क्वांटिटीज. काही बेसिक फिजिकल फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, त्यातल्या काही फिजिकल क्वांटिटीज बघणार आहोत की ज्या केमिस्ट्रीमध्ये आपल्याला लागणार आहेत. आता या फिजिकल क्वांटिटीज मध्ये फर्स्ट क्वांटिटी आहे ती मास अँड वेट. आता मास अँड वेट मध्ये बघितलं तर आपण हे 10th स्टँडर्ड मध्ये पण झालेलं आहे आपल्याला ग्रॅव्हिटेशन लेसन मध्ये. मास काय असतं, क्वांटिटी ऑफ मॅटर, क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेंट इन अ बॉडी ऑर ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट मध्ये किती क्वांटिटी ऑफ मॅटर आहे त्याला काय म्हणतो, मास. तर वेट काय असतो, ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन द बॉडी. म्हणजे त्या बॉडीवरती किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय त्याला आपण त्याचं वेट म्हणतो. आता तसं बघायला गेलं तर मास कॉन्स्टंट राहतं. मास काय राहतं, कॉन्स्टंट. ते प्लेस टू प्लेस चेंज होत नाही. बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स कंटिन्युअसली चेंज होत राहतो. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होते. सो वेट काय होतं, चेंज होतं. बघा, आपण युनिट्स मध्ये बघितलेलं होतं की क्वांटिटी मेजर करताना ती रिप्रोड्यूस झाली पाहिजे आणि अनचेंज राहिली पाहिजे, म्हणजे कॉन्स्टंट राहिली पाहिजे. इथं मास कॉन्स्टंट राहतंय, वेट चेंज होत आहे. मग या दोघांमध्ये तसं स्पेसिफिकली बघितलं तर मोस्ट फंडामेंटल कोण येणार आहे, मास. कारण मास चेंज होत नाही तर वेट चेंज होतं. लक्षात येते. आता मासचं SI युनिट काय आहे, किलोग्रॅम. तर केमिस्ट्रीमध्ये काही स्मॉल मासेस असतात, ते मेजर करण्यासाठी ग्रॅम हे युनिट यूज केलं जातं. मग 1 ग्रॅम इज इक्वल टू किती असतं, 10⁻³ kg. म्हणजे 1 किलोग्रॅमचे 1000 इक्वल पार्ट्स केले तर त्यातला एक पार्ट असणार आहे, तो काय असणार आहे, ग्रॅम असणार. लक्षात येतंय.
बघा पहिली क्वांटिटी बघितली आपण मास अँड वेट. मास ही क्वांटिटी कंटेंट इन अ मॅटर किंवा मॅटर कंटेंट ऑफ अ बॉडी इज कॉल्ड मास. मास ही इनहेरंट प्रॉपर्टी असते, त्याची मूळची प्रॉपर्टी असते, ती बाहेरून नाही येत. कारण आपण बघितलेलं की मॅटर दॅट ऑक्युपाईज स्पेस अँड हॅव मास, म्हणजे मॅटरला ऑलरेडी इनबिल्टच मास असतं. सो मासचं सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय आहे, इनहेरंट प्रॉपर्टी आहे, प्रत्येक मॅटरला मास आहे आणि ते कॉन्स्टंट राहतं. तसं वेट कॉन्स्टंट राहत नाही, कारण ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर डिपेंड आहे, ते प्लेस टू प्लेस काय होत राहतं, चेंज होत राहतं. त्यामुळं मास ही वेटपेक्षा जास्त काय आहे, फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. मास मेजर करताना कोणतं युनिट यूज केलं जातं, केजी. तर स्मॉल मासेस यूज करण्यासाठी कोणतं युनिट केलं जातं, ग्रॅम. 1 ग्रॅम इज इक्वल टू 10⁻³ kg. हे त्याच्यातलं डेसिमल कन्व्हर्जन आहे SI सिस्टीम मधलं. मग याच्यानंतर नेक्स्ट क्वांटिटी आहे लेंथ. आता आपण लेंथ जी आहे ती जनरली मेजर कशात करतो बघा, मीटर्स मध्ये मेजर करतो. लेंथचं SI युनिट काय आहे, मीटर्स. मग लेंथ मेजर करण्यासाठी बेसिक युनिट जे स्टँडर्ड युनिट आहे ते आहे मीटर. बट आपण जेव्हा केमिस्ट्रीचा विचार करतो, आता केमिस्ट्रीमध्ये आपल्याला काही मोठ्या मोठ्या लेंथ मोजायच्या नाहीयेत. केमिस्ट्री हे स्मॉल ऑटोमिक पार्टिकल्स, फिजिकल केमिस्ट्री जे बघतोय ते ॲटम्स, त्यातले न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन्स वगैरे येणार आहे. मग हे जे स्मॉल लेंथ्स आहेत की जसं ऑटोमिक रेडियस असेल, बॉन्ड लेंथ असेल, वेवलेंथ असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक पार्टिकल्सची वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, यांच्यासाठी आपल्याला यूज करावं लागतं. मग या ज्या क्वांटिटीज असतात त्या खूप स्मॉल असतात. मग त्या एकतर नॅनोमीटर्स किंवा पिकोमीटर्स मध्ये मेजर केल्या जातात. नॅनोमीटर म्हणजे काय असतं, 10⁻⁹ मीटर, आणि पिकोमीटर काय आहे, 10⁻12 मीटर. याच्या पलीकडे अजून एक युनिट आहे जे यूज केलं जातं बट इथं दिलेलं नाहीये, अँगस्ट्रॉम. 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻10 मीटर. 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻10 मीटर. हे फिजिक्समध्ये खूपदा येईलच, केमिस्ट्रीमध्ये पण बरेचदा वेवलेंथ मध्ये येईल, बट तेव्हा लक्षात पाहिजे हे स्टँडर्ड युनिट्स आहेतच वरचे. नॅनोमीटर म्हणजे किती, 10⁻⁹ मीटर. पिकोमीटर म्हणजे किती, 10⁻12 मीटर. आणि 1 अँगस्ट्रॉम म्हणजे किती असतं, 10⁻10 मीटर. हे वेवलेंथ जे म्हणतो ना आपण, त्यात बरेचदा यूज होतो. लक्षात आले. लेंथ ही क्वांटिटी जनरली काय स्टँडर्ड युनिट आहे त्याचं, मीटर. मोठ्या क्वांटिटीज, त्याच्यापेक्षा मोठ्या क्वांटिटीज आपण किलोमीटर मध्ये काउंट करतो. बघा डिस्टन्सेस, 2 विलेजेस किंवा 2 सिटीज मधला डिस्टन्स आपण किलोमीटर मध्ये मोजतो. बट केमिस्ट्रीमध्ये आपल्याला ते नाही मोजायचं, आपल्याला मोजायचं आहे ऑटोमिक रेडियस, बॉन्ड लेंथ, वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. हे खूप 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 काय आहेत रे, स्मॉल. हे स्मॉलर युनिट्स काय आहेत याचे, नॅनोमीटर आणि पिकोमीटर. नॅनोमीटर किती आहे, 10⁻⁹ मीटर. पिकोमीटर किती आहे, 10⁻12 मीटर. आणि याच्या पलीकडे एक युनिट आहे एक्स्ट्रा जे वेवलेंथ साठी मोस्टली यूज केलं जातं, ते आहे अँगस्ट्रॉम. 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻10 मीटर. हे कन्व्हर्जन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. लेंथचं काय आलंय सगळ्यांना लक्षात, युनिट्स फक्त लक्षात ठेवा, क्वांटिटीज तुम्हाला माहित आहेत. मास ही वेटपेक्षा फंडामेंटल आहे. लेंथचं बघितलं आपण, छोटे युनिट्स आहेत केमिस्ट्रीमध्ये. आता थर्ड क्वांटिटी आहे व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम म्हणजे काय असतो, इट इज द स्पेस ऑक्युपाइड बाय द 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा 3D ऑब्जेक्ट घेतला, समजा हा मार्कर घेतला, तर यानं स्पेस किती ऑक्युपाय केली त्याला आपण व्हॉल्यूम म्हणतो. आणि हा व्हॉल्यूम शेपवर डिपेंड नसतो. आता या व्हॉल्यूमचं SI युनिट आहे मीटर क्यूब आहे. बट केमिस्ट्रीमध्ये आपण ज्यावेळी एक्सपेरिमेंट्स करतो, टायट्रेशन्स होतात,
जे होतात त्यात लिटर हे युनिट जास्त यूज केलं जातं. मग 1 लिटर इज इक्वल टू 1 DM³ इज इक्वल टू 10⁻³ ml इज इक्वल टू 10⁻³ cm³ असते. बघा 1 लिटर इज इक्वल टू 1 DM³ इज इक्वल टू 10⁻³ ml इज इक्वल टू 10⁻³ cm³. आता 10⁻³ cm³ म्हणजे काय? तुम्ही एखादा असा क्यूब घेतला की ज्याचे ऑल डायमेन्शन्स 10 आहेत. लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट तिन्ही पण किती आहेत? 10 सेंटीमीटर आहे. लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट. तर याचा जो व्हॉल्यूम असणार आहे, म्हणजे याच्यात मी समजा पाणी ओतलं, फुल भरलं, तर ते पाणी 10⁻³ cm³ म्हणजेच किती असणार आहे? 10⁻³ ml म्हणजेच 1 DM³ म्हणजेच किती असणार आहे? 1 लिटर. ऍक्च्युली स्टँडर्ड युनिट जरी मीटर क्यूब असलं तर केमिस्ट्रीमध्ये हे युनिट्स जास्त यूज केले जातात, कारण छोट्या छोट्या क्वांटिटीजसाठी मीटर क्यूब हे खूप मोठं आहे. मग ml किंवा लिटर हे जास्त करून यूज केले जातात. बट एक्झाम्पल देताना DM³ मध्ये देतात. मग DM³ मध्ये दिलं की मग कन्व्हर्जन लक्षात येत नाही. सो हे कन्व्हर्जन लक्षात ठेवा. DM³ आणि लिटर काय असतं? सेम. आणि ते 10⁻³ ml किंवा 10⁻³ cm³ ला इक्विव्हॅलंट असतं. ही कन्व्हर्जन्स तर तुमच्या लक्षात असतील तर तुम्ही मीटर क्यूबचं लिटर, लिटरचं मीटर क्यूब, DM³ मीटर क्यूब, मीटर क्यूबचं DM³ याच्यात कन्व्हर्जन करू शकता. कारण सेंटीमीटर आणि मीटर मधलं कन्व्हर्जन तुम्हाला माहित आहे. हे कन्व्हर्जन बॉक्स लक्षात असेल तर हे बाकीचे कन्व्हर्जन्स इझिली करू शकता. लक्षात आलंय? बघा व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? इट इज द स्पेस ऑक्युपाइड बाय एनी ऑब्जेक्ट इन थ्री डायमेन्शनल ऑब्जेक्ट इन स्पेस. याचं स्टँडर्ड युनिट काय आहे? मीटर क्यूब. बट केमिस्ट्रीमध्ये एवढे मोठे ऑब्जेक्ट्स नाही आहेत आपल्याला की जे मीटर क्यूब मध्ये काउंट केले जातील. काही ठिकाणी यूज करू आपण मीटर क्यूब, बट मोस्टली यूज होणारे युनिट्स कोणते आहेत? लिटर, DM³, ml आणि सेंटीमीटर क्यूब. मग हे काय आहेत? जर 10 सेंटीमीटरचा क्यूब घेतला तर याच्या आत जो व्हॉल्यूम आहे तो 10⁻³ cm³ म्हणजेच 10⁻³ ml म्हणजेच 1 DM³ म्हणजेच किती असतो? 1 लिटर. म्हणजे तुम्ही 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटरचा क्यूब घेतला आणि त्यात पाणी ओतलं तर ते पाण्याचा व्हॉल्यूम जो असणार आहे तो 1 लिटर येणार आहे. हे होतं व्हॉल्यूमशी रिलेटेड. लक्षात आलंय? डिफरंट टाइप्स ऑफ ग्लासवेअर्स आर यूज टू मेजर द व्हॉल्यूम. मग तुम्ही बघितलं तर पिपेट, ग्रॅज्युएटेड सिलेंडर, ब्युरेट. जेव्हा तुम्ही लॅबमध्ये एक्सपेरिमेंट्स कराल तेव्हा हे व्यवस्थित समजेल की व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात. ओके, याचे जे पिक्चर्स आहेत ते आता स्क्रीनवर दाखवले जातील. बघितले सगळ्यांनी. त्यातले पहिले 3 आहेत म्हणजे ग्रॅज्युएटेड सिलेंडर असेल, पिपेट असेल, ब्युरेट, हे मेजर करण्यासाठी वापरतात. तर ते परत साठवण्यासाठी व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क हे यूज केलं जातं. हे एक्सपेरिमेंटल पर्पजसाठी इम्पॉर्टंट आहे. सो हे होतं व्हॉल्यूमशी रिलेटेड. व्हॉल्यूमचे युनिट्स बघितले आपण आणि लॅबमध्ये ते कसे वापरणार आहेत, व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट्स वापरणार आहेत आणि ते कलेक्ट करण्यासाठी काय वापरणार आहे हे त्याच्यात दिलेलं आहे. लक्षात आलंय? मग आपण नेक्स्ट क्वांटिटीकडे जाऊ. व्हॉल्यूम नंतर आता नेक्स्ट क्वांटिटी आहे डेन्सिटी. सगळ्यांना माहित आहे डेन्सिटी काय असतं. डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स इज द मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी आपण लिहू शकतो अशी मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. एखाद्या क्वांटिटीचं मास आपण मेजर करू शकतोय कारण आपण फर्स्ट क्वांटिटी बघितली मासच होती आणि आता मागची प्रॉपर्टी बघितली ती कोणती होती? व्हॉल्यूम. सो एखाद्या क्वांटिटीचा मास आणि व्हॉल्यूम मेजर केलं तर त्या मासला व्हॉल्यूमने जर डिवाइड केलं तर आपल्याला त्याची काय मिळणार आहे? डेन्सिटी.
सो डेन्सिटी ही डिराइव्ड क्वांटिटी झाली की जी मास आणि व्हॉल्यूम वरून तयार केलेली आहे. लक्षात येतंय? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं मास कॅल्क्युलेट करतो आणि त्याला व्हॉल्यूमने त्याच्या डिवाइड करतो तेव्हा आपल्याला डेन्सिटी मिळते. आता याचे युनिट्स कसे काढायचे बघा. मासचं युनिट काय आहे? केजी. व्हॉल्यूमचं काय आहे? मीटर क्यूब. सो डेन्सिटीचं SI युनिट काय येणार आहे? केजी पर मीटर क्यूब. लक्षात येतंय? किंवा CGS युनिट्स जर बघितले तर ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब और ग्रॅम पर ml क्यूबिक हे त्याचे काय येणार आहेत? CGS युनिट्स. लक्षात आलंय सगळ्यांना? डेन्सिटी म्हणजे काय बघा, मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे एखाद्या गोष्टीचं मास कॅल्क्युलेट केलं, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला तुम्ही आणि त्यांची डिव्हिजन केली तर तुम्हाला काय मिळेल? डेन्सिटी. आणि याचं युनिट या फॉर्म्युल्यावरूनच तयार झालंय. मासचा फॉर्म्युला केजी, व्हॉल्यूमचा मीटर क्यूब. मग केजी पर मीटर क्यूब. आणि CGS बघितलं तर मासचं काय येणार आहे? ग्रॅम. व्हॉल्यूमचं CM क्यूब किंवा ml क्यूब येणार आहे. सो हे युनिट्स जे आहेत ते या फॉर्म्युल्यावरून तयार केलेले आहेत. आणि तुम्ही 11-12ला असंच लक्षात ठेवा, फॉर्म्युल्यावरून युनिट्स तयार करायला म्हणजे तुम्हाला ते पाठ करावे जास्त लागणार नाहीत आणि लक्षात ठेवायला पण इझी जाते. लक्षात आलंय? डेन्सिटी म्हणजे काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम. आणि SI युनिट काय आहे? केजी पर मीटर क्यूब किंवा CGS युनिट ग्रॅम पर CM क्यूब और ग्रॅम पर ml क्यूब. आता लास्ट फिजिकल क्वांटिटी जी टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे ती बघूया. तिचं नाव आहे टेम्परेचर. आता सगळ्यांना माहित आहे टेम्परेचर काय असतं. टेम्परेचर इज द मेजर ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट किती हॉट आहे किंवा किती कोल्ड आहे याचं जे मेजर असतं त्याला काय म्हणतो आपण? टेम्परेचर. टेम्परेचर इज द मेजर ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट किती गरम आहे किंवा किती गार आहे त्याला त्याचं काय म्हणतो आपण? टेम्परेचर. आता हे टेम्परेचर मेजर करताना त्याचं SI युनिट जे आहे ते आहे केल्विन, डिग्री केल्विन. तर अदर युनिट्स कोणते आहेत सांगा? डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरेनहाइट. म्हणजे टेम्परेचर मेजर करायचे 3 युनिट्स आहेत: डिग्री केल्विन, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनहाइट. आता आपण जे थर्मोमीटर मार्केट्स मध्ये बघतो ते जनरली 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस कॅलिब्रेट केलेले असतात. असंच का असेल रे? कारण 0 डिग्री सेल्सिअस हे काय आहे? मेल्टिंग पॉइंट ऑफ वॉटर. आणि 100 डिग्री सेल्सिअस हा काय आहे? बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. सो मेल्टिंग पॉइंट टू बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर हे थर्मोमीटर्स कॅलिब्रेट केलेले असतात जनरली, सगळे नाही, काही जे आहेत ते. मग हे थर्मोमीटर्स मध्ये डिग्री सेल्सिअस मधलं बघितलं तर काय येतंय? 0 to 100 डिग्री. डिग्री फॅरेनहाइट मध्ये बघितलं तर ते 32 डिग्री फॅरेनहाइट टू 212 डिग्री फॅरेनहाइट असं कॅलिब्रेशन सापडतं. मग आता याच्यात इम्पॉर्टंट काय आहे तर हे जे कन्व्हर्जन आहे केल्विन टू सेल्सिअस, सेल्सिअस टू केल्विन, सेल्सिअस टू फॅरेनहाइट, फॅरेनहाइट टू सेल्सिअस, हे कन्व्हर्जन इम्पॉर्टंट आहे. मग आता फॉर्म्युले काय आहे? डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. हा फॉर्म्युला तुम्ही फॅरेनहाइटचं सेल्सिअस किंवा सेल्सिअसचं फॅरेनहाइट करण्यासाठी यूज करू शकता. आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे? डिग्री केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. जनरली 273च राऊंड ऑफ घेतो आपण, पुढचं 0.15 घेत नाही न्यूमरिकल सॉल्व करताना. बट ॲक्युरेट 100% हे 273.15 आहे. सो सगळ्यांना लक्षात आलंय टेम्परेचर हे काय आहे? हॉटनेस और कोल्डनेस ऑफ द बॉडी मेजर करण्यासाठी आपण वापरतो. याच्यावरती काही विचारणार नाहीत की डिफाईन टेम्परेचर वगैरे. बट टेम्परेचर मेजर करायचे जे युनिट्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत आणि हे 2 फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत, हे पाठच करायचे. आणि याच्यावरती क्वेश्चन येणार तुम्हाला. फॅरेनहाइट टू डिग्री सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस टू फॅरेनहाइट किंवा केल्विन टू सेल्सिअस हे तर यूज करावं लागणार आहे. थ्रू आउट 11-12 हे यूज करावंच लागणार आहे. हे तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
थ्रू आउट 12th यूज करावं लागणार आहे. 5 स्टार म्हटलं तरी चालेल. खूप खूप इम्पॉर्टंट आहे. कारण थ्रू आउट 11-12 जिथं जिथं डिग्री सेल्सिअस येईल केल्विन करावं लागणार आहे. केल्विनचं काही ठिकाणी डिग्री सेल्सिअस. सो हे कायम लागणार आहे कन्व्हर्जन. म्हणजे मी हे म्हणत नाही की या लेसन पुरतं, पुढे जिथे जिथे न्यूमरिकल्स येतील टेम्परेचरशी रिलेटेड तिथं केल्विन आणि डिग्री सेल्सिअस लागणारच आहे. म्हणून तर या लेसनचं नेम आहे बेसिक कॉन्सेप्ट. बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे काय, त्या बेस असतात त्या पुढे लागतात. म्हणजे ज्यावेळी आपण गिवन नोट डाऊन करू, समजा आपल्याला टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये दिलंय आणि ते आपल्याला केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर हा फॉर्म्युला त्यावेळी इम्पॉर्टंट राहणार आहे. लक्षात येत आहे तुमच्या? फॅरेनहाइटचं सेल्सिअस, सेल्सिअसचं फॅरेनहाइट करताना हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट राहणार आहे. हा या लेसन पुरता इम्पॉर्टंट राहील, पण हा तुम्हाला थ्रू आउट 11-12 लागणार आहे. लक्षात ठेवा. मग एंट्रन्स एक्झाम्स असू देत, जेई, नीट, सीईटी कुठेही असू देत, हा फॉर्म्युला लागणारच आहे. सो हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना टेम्परेचरचं कळालंय. टेम्परेचर काय आहे बघा, डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर टेम्परेचर मेजर करण्यासाठी एसआय युनिट कोणता आहे, डिग्री केल्विन. अदर युनिट्स कोणते आहेत, डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरेनहाइट. मग डिग्री जनरली थर्मोमीटर्स आहेत ते कसे कॅलिब्रेट केलेले असतात, 0 to 100 डिग्री सेल्सिअस किंवा फॅरेनहाइट मध्ये ते 30 to 212 डिग्री फॅरेनहाइट असतात. आता फॅरेनहाइट आणि डिग्री सेल्सिअस मधलं रिलेशन हा फॉर्म्युला देतोय, डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. आता इथे बघा डिग्री केल्विन आणि डिग्री सेल्सिअस मधलं रिलेशन आहे. आता डिग्री फॅरेनहाइट आणि डिग्री केल्विन मध्ये डायरेक्ट रिलेशन नाहीये. म्हणजे तुम्हाला जर डिग्री फॅरेनहाइट दिलं तर त्याचा आधी डिग्री सेल्सिअस करा आणि मग डिग्री केल्विन मध्ये करा. डिग्री केल्विन दिलं तर त्याचा आधी डिग्री सेल्सिअस करा आणि मग डिग्री सेल्सिअसचं डिग्री फॅरेनहाइट. डायरेक्ट या दोघांमध्ये कन्व्हर्जन होत नाही. सो या 3 क्वांटिटीजच्या कन्व्हर्जनसाठी हे 2 फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हा दुसरा फॉर्म्युला तर थ्रू आउट 11-12 लागणार आहे. सो व्यवस्थित हे पाठ करा. आता आपण 5 फिजिकल क्वांटिटीज बघितल्या. मास अँड वेट बघितलं की ज्यातलं मास हे फंडामेंटल आहे. त्याच्यानंतर लेंथ बघितली, व्हॉल्यूम बघितलं, डेन्सिटी आणि लास्टला टेम्परेचर. त्यांची युनिट्स बघितले आणि केमिस्ट्रीमध्ये आपण कोणते युनिट्स वापरणार आहे ते बघितले. त्यांच्यातलं इंटर कन्व्हर्जन कसं होतंय ते बघितलं. याच्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आता जेव्हा 2 सबस्टन्सेस रिॲक्ट होतात तेव्हा ते कंपाऊंड फॉर्म करतात. मग या प्रोसेसलाच आपण केमिकल चेंज म्हणतो किंवा केमिकल रिॲक्शन म्हणतो. आणि ह्या जो केमिकल चेंज किंवा केमिकल रिॲक्शन होती यात 5 बेसिक लॉज फॉलो केले जातात. कुठलाही केमिकल चेंज किंवा केमिकल रिॲक्शन होते ती 5 बेसिक फंडामेंटल लॉज फॉलो करते आणि या 5 लॉजनाच लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन म्हटलं जातं. लक्षात आलं? कुठलीही केमिकल रिॲक्शन होऊ दे, केमिकल चेंज होऊ दे, त्यात एक बेसिक 5 लॉज फॉलो केले जातात आणि ते लॉज म्हणजेच कोण आहेत, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. मग हे लॉज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता यातला जो फर्स्ट लॉ आहे तो आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. आता लॉ कोणी फाइंड केला, अँटोनी लॅवेसियर नावाचा सायंटिस्ट होता. त्याने हा लॉ फाइंड केला. त्यानं काय सांगितलं, त्यानं आधी एक्सपेरिमेंट केले. एक्सपेरिमेंटमध्ये रिॲक्शन्स केल्या आणि रिॲक्शन व्हायच्या आधीचं मास आणि नंतरचं मास काउंट केलं. म्हणजे रिॲक्टंटचं मास आणि प्रोडक्टचं मास काउंट केलं तेव्हा त्याला हे रिलेशन सापडलं की मास ऑफ रिॲक्टंट्स टोटल मास ऑफ रिॲक्टंट्स इज इक्वल टू काय सापडलं, टोटल मास ऑफ प्रोडक्ट्स. म्हणजे रिॲक्शन व्हायच्या आधी रिॲक्टंटचं मास आणि रिॲक्शन झाल्यानंतर जे प्रोडक्ट्स तयार झाले त्यांचं मास काय सापडलं, सेम.
फॉर एक्झाम्पल एक रिॲक्शन बघूया आपण. H2 प्लस हाफ O2 गिव्स H2. तर या दोघांचं जे मास होतं रिॲक्शन व्हायच्या आधीचं आणि रिॲक्शन झाल्यानंतर जे वॉटर तयार झालं याचं मास, दोघांचं मास काय झालं, सेम सापडलं. मग याच्यावरून काय कळालं की रिॲक्टंट्स ज्यावेळी प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात त्यावेळी मास कॉन्स्टंट राहतं, चेंज होत नाही. आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितलेला बघा. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. मग इथं पण मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड असणार आहे. हे पहिली गोष्ट झाली. दुसरं, इट इज कन्व्हर्टेड फ्रॉम रिॲक्टंट्स टू प्रोडक्ट्स. म्हणजे मास जे आहे ते आधी रिॲक्टंट्सचं होतं, मग ते रिॲक्शन झाल्यानंतर प्रोडक्ट्सचं झालं. लक्षात येत आहे? म्हणजे इथं मास कन्वर्ट झालं बट ते कॉन्स्टंट राहिलं, ते चेंज होत नाही. कारण रिॲक्शन व्हायच्या आधीचं हे टोटल मास आणि रिॲक्शन झाल्यानंतरचं जे टोटल मास आहे म्हणजेच टोटल मास ऑफ रिॲक्टंट्स इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट्स. म्हणजे मास काय राहिलं, कॉन्स्टंट, ते चेंज होत नाही. म्हणजे कुठलीही केमिकल रिॲक्शन होऊ देत त्यात मास काय राहतं, कॉन्स्टंट. म्हणूनच याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास म्हणतात. कॉन्झर्वेशन ऑफ मास म्हणजे मास कॉन्झर्व केलं जातं, ते रिॲक्टंट टू प्रोडक्ट ट्रान्सफर केलं जातं. लक्षात येते? याच्यावरून क्लिअर होतंय की मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. टोटल मास ऑफ रिॲक्टंट्स इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट्स. टोटल मास ऑफ रिॲक्टंट्स बिफोर द रिॲक्शन इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट्स आफ्टर द रिॲक्शन्स. आणि या टोटल कॉन्सेप्टला काय म्हणतात, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. हे कोणी डिस्कवर केलेलं आहे, अँटोनी लॅव्हॅसियर या सायंटिस्टने. सगळ्यांना लक्षात आलं, रिॲक्शन व्हायच्या आधी रिॲक्टंटचं टोटल मास आणि रिॲक्शन झाल्यानंतर प्रोडक्ट जे तयार झाले त्यांचं टोटल मास हे सेम राहतं, त्याच्यात कुठलाही फरक सापडत नाही. कुठलीही एखादी रिॲक्शन घेतली, H2 प्लस हाफ O2 गिव्ह H2, तर या दोघांचं टोटल मास आणि रिॲक्शन नंतर तयार झालेलं H2 चं टोटल मास काय राहणार आहे, सेम. म्हणजे मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. टोटल मास ऑफ रिॲक्टंट्स बिफोर द रिॲक्शन इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट्स आफ्टर द रिॲक्शन. यालाच आपण म्हणतो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. सगळ्यांना लक्षात आलंय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. रिॲक्शन व्हायच्या आधी रिॲक्टंटचं टोटल मास आणि रिॲक्शन झाल्यानंतर प्रोडक्टचं टोटल मास काय राहतं, सेम. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. एवढंच आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास मध्ये. आणि हे डिस्कवर कोणी केलं, अँटोनी लॅव्हॅसियर. आता सेकंड लॉ जो आहे तो आहे लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन्स. आता लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन्स खूप इझी आहे, लक्ष द्या. हा जोसेफ फ्रॉस्ट या सायंटिस्टने प्रपोज केलेला होता. त्यानं सांगितलं काय होतं बघा, अ गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ द इलेमेंट्स बाय वेट. आता हे स्टेटमेंट लॉचं स्टेटमेंट आहे, सो आहे असं लर्न करावं लागेल तुम्हाला. बट याचं मिनिंग काय आहे, कोणतंही कंपाऊंड घेतलं तर त्यातले जे इलेमेंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपण कार्बन डायऑक्साईड घेतलं तर कार्बन डायऑक्साईड मध्ये कार्बन आणि ऑक्सिजन आहे. मग या कार्बन आणि ऑक्सिजनचं जे पर्सेंटेज वेट असतं, म्हणजे वेटचं जे प्रपोर्शन असतं ते कायम काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. कायम काय राहतं, कॉन्स्टंट. बघा परत एकदा लॉ, अ गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ द इलेमेंट्स बाय वेट. म्हणजे कोणत्याही कंपाऊंड मध्ये इलेमेंट्स तर फिक्स राहतात, ते चेंज होत नाही, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द मेथड ऑफ द प्रिपरेशन. म्हणजे तो कोणत्या मेथडने फॉर्म झालाय, नॅचरली झालाय, आर्टिफिशियली झालाय, रिॲक्शन त्यांच्या सेम आहेत का डिफरंट आहेत याचा काही फरक पडत नाही. H2O हा कसाही तयार होऊ देत, त्यात हायड्रोजन 2 असणार आहेत, ऑक्सिजन 1 असणार आहे आणि त्यांचं जे वेटचं प्रपोर्शन आहे ते कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे हा जो लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन आहे तो जोसेफ फ्रॉस्टने सांगितलेला. मग आपण याचं एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की प्रपोर्शन ऑफ द इलेमेंट्स बाय वेट सेम कसं राहतं. बघा कार्बन डायऑक्साईड घेऊ CO2. आता कार्बन डायऑक्साईड मध्ये एकच कार्बन आहे, कार्बनचं वेट किती असतं, 12. ऑक्सिजन किती आहे, 2.
मग 2 इंटू ऑक्सिजन दॅट इज 2 इंटू 16, याचं वेट किती होणार आहे 32. मग जर बघितलं तर 12 ॲज टू 32 हे किती येणार आहे 3:8. हा जो रेशो आहे प्रपोर्शन बाय वेट ते डेफिनाईट तो फिक्स राहतोय. मग कार्बन डायऑक्साईडचा आपण मॉलिक्यूल जर तो गाडीच्या याच्यातून धुरातून असेल तरी त्याचं वेट 3:8 राहणार आहे. कारखान्यातून पडणारा बाहेरचा असेल तरी त्याचं कार्बन टू ऑक्सिजन जे वेट आहे ते 3:8 राहणार आहे. किंवा हे आपण पर्सेंटेजमध्ये पण रिप्रेझेंट करू शकतो. आता याचं टोटल 12/44 इंटू 100 येईल आणि इथे कॅल्क्युलेट करताना 32/44 इंटू 100 येईल. मग हे 3/11 येईल. 300/11 कॅल्क्युलेट केलं तर 11,993 जर ऑलमोस्ट हे 27% येईल अप्रॉक्सिमेटली आणि हे 373% येईल. म्हणजे आपण कार्बन डायऑक्साईड जर घेतलं तर त्यात हे पर्सेंटेज कॉन्स्टंट राहणार आहे. मग तो कार्बन डायऑक्साईड कसाही तयार होऊ देत, तो गाडीच्या धुरातून येऊ देत, कारखान्यातून येऊ देत, इंडस्ट्रीजमधून येऊ देत किंवा कुठूनही आपण ब्रीथ आउट केल्यानंतर पण कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. मग कुठलाही कार्बन डायऑक्साईड घेतला त्याचा एक मॉलिक्यूल आपण सिलेक्ट केला, कसाही तयार होऊ देत, तो प्लांट्समधून येऊ देत, ॲनिमल्समधून येऊ देत, कारच्या स्मोकमधून येऊ देत किंवा इंडस्ट्रीजमधून जो स्मोक बाहेर पडतो त्याच्यातून येऊ देत, त्याच्यातून कार्बन डायऑक्साईडचा एक मॉलिक्यूल घेतला, आपल्याला फरक नाही पडत तो कुठून आलाय. त्या मॉलिक्यूलमध्ये 3 पार्ट्स वेटचे कोणाचे असणार आहेत कार्बनचे, तर 8 पार्ट्स वेट कोणाचा असणार आहे ऑक्सिजनचं. म्हणजेच 27% वेट कोणाचं असणार आहे कार्बनचं, तर 73% वेट कोणाचं असणार आहे ऑक्सिजनचं. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनचं वेटचं जे प्रपोर्शन आहे ते चेंज होत नाही. प्रत्येक कार्बन डायऑक्साईडच्या मॉलिक्यूलमध्ये ते सेमच राहतं, भले तो कोणत्याही मेथडने तयार झालेला असू दे. लॅबमध्ये जरी आपण बऱ्याचशा रिॲक्शन केल्या की ज्यात कार्बन डायऑक्साईड रिलीज होतं, फॉर एक्झाम्पल मेटल कार्बोनेट आणि ऍसिडची रिॲक्शन केली तरी त्यातून जो कार्बन डायऑक्साईड येणार आहे त्याच्या वेटच्या प्रपोर्शनमध्ये 3 वेट्स कार्बनचे असणार आहेत, तर 8 पार्ट्स कोणाचे असणार आहेत ऑक्सिजनचे. म्हणजे कार्बनचं वेट 27% तर ऑक्सिजनचं किती असणार आहे ऑन अँड अराउंड 73% येणार आहे. म्हणजे याच्यावरून लक्षात येतं की कोणताही मॉलिक्यूल जर घेतला तर त्यात जे इलेमेंट्स आहेत त्यांचं वेट जे आहे ते काय राहतं फिक्स राहतं. त्यांचा एकमेकांशी जो रेशो असतो, जे प्रपोर्शन असतं ते काय राहतं कॉन्स्टंट राहतं. म्हणूनच याला लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन्स म्हणतात. अजून एक एक्झाम्पल जर बघायचं झालं याचं तर H2O चं बघूया आपण. त्यात काय येतं बघा. H2O हायड्रोजनचं किती असणार आहे 2, ऑक्सिजनचं 16, टोटल किती येणार आहे 18. मग 2/18 इंटू 100 हे जर केलं हे 1/9 येईल. 9 म्हणजे 9 1 जार 9, 9 1 जार ऑन अन ॲव्हरेज 11% आणि ऑक्सिजन येईल 89%. सो यात हायड्रोजन आणि ऑक्सिजन आणि रेशो बघितला तर 2:16 म्हणजेच काय येणार आहे 1:8. म्हणजे H2O चे जर आपण 9 इक्वल पार्ट्स केले वेटचे तर त्यातलं 1 पार्ट एवढं वेट म्हणजे 9 किलो आपण पाणी घेतलं तर त्यात 1 किलो हायड्रोजन आणि 8 किलो काय असणार आहे ऑक्सिजन. म्हणजे यांचं वेटचं जो रेशो आहे प्रपोर्शन आहे ते 1:8 आहे. आणि जर पर्सेंटेजमध्ये बघायला गेला तर ते 11% टू 89%. हे आम्ही अप्रॉक्सिमेटली घेतलेलं आहे. ऍक्च्युली हे 11.11 आणि हे 88.89 असं येईल. ओके, जर पुढे फाइंड केलं तर पॉइंटमध्ये येणार आहे ते. म्हणजे टोटल 100% वेट घेतलं वॉटरचं तर त्यातलं अराउंड 11% कोणाचं आहे हायड्रोजनचं, तर 89% कोणाचं आहे ऑक्सिजनचं. लक्षात आलं. कोणतंही कंपाऊंड घ्या ते कसंही तयार होऊ देत त्याचा काही फरक पडत नाही. त्यातले आतले जे इलेमेंट्स आहेत त्यांचे जे वेट आहेत ते एका फिक्स प्रपोर्शनमध्ये किंवा डेफिनेट प्रपोर्शनमध्ये असतात, ते चेंज होत नाही. मग H2O चा मॉलिक्यूल कसाही तयार होऊ देत, मग ते पावसाचं पाणी असू देत, नगरपालिकेच्या नळाचं आपल्या घरी जे पाणी असते तर ते पाणी असू देत, किंवा केमिकल रिॲक्शन ज्या होतात ज्यात H2O फॉर्म होतं. आता न्यूट्रलायझेशन रिॲक्शन बघा, ऍसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट प्लस वॉटर.
त्यात जे H2O तयार होतो. H2O चा कुठलाही मॉलिक्यूल घ्या, तो कोणत्याही केमिकल रिॲक्शनने तयार होऊ देत, त्याचा काही फरक पडत नाही. त्या प्रत्येक वॉटर मॉलिक्यूलमध्ये 1 पार्ट वेट हायड्रोजनचं असणार आहे, तर 8 पार्ट्स वेट कोणाचं असणार आहे? ऑक्सिजनचं. तर पर्सेंटेज वाईज बघितलं तर 11% हायड्रोजन, तर 89% कोण येणार आहे? ऑक्सिजन. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये क्युप्रिक कार्बोनेटची रिॲक्शन दिलेली आहे. क्युप्रिक कार्बोनेटचा फॉर्म्युला फाइंड करा, त्याचं मोलिक्युलर मास काढा आणि प्रत्येक याचं पर्सेंटेज काढा आणि तो दिलेला चार्ट बरोबर आहे का नाही एवढं चेक करा आणि मला खाली कमेंटमध्ये आन्सर सांगा की तो चार्ट बरोबर आहे की नाहीये, का थोडं काहीतरी मिस्टेक झालेली आहे. ओके, मग इथं हा लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन संपतोय. यात हेच सांगितलेलं आहे की कुठलाही मॉलिक्यूल घेतला तर त्यातल्या इलेमेंटचं जे वेट असतं त्यांचं एकमेकांशी येणारं प्रपोर्शन किंवा जे पर्सेंटेज येणार आहे ते फिक्स राहतं, भलेही तो कसाही तयार होऊ देत. ओके, आता नेक्स्ट थर्ड लॉ जो आहे तो लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स आहे. तसा सिंपल लॉ आहे, बट लवकर याचं लॉजिक लक्षात येत नाही. तुम्ही टेक्स्टबुक मधून पण बरेचदा जर कोणी एक्सप्लेन नाही केला आणि रीड केला तर तुम्हाला हा लॉ समजणार नाही. बघा आता लॉ काय सांगतोय की ए आणि बी हे दोन इलेमेंट्स आहेत आणि ते कंबाईन होत आहेत, बट कंबाईन होताना ए च मास काय आहे? फिक्स्ड. ए च मास फिक्स्ड आहे, तर बी च मास काय आहे? चेंजिंग. म्हणजे लक्षात येतं ए आणि बी कंबाईन होत आहेत दोन इलेमेंट्स. मग ए च मास फिक्स आहे तर बी च मास काय आहे? चेंजिंग. मग ज्यावेळी असे इलेमेंट्स कंबाईन होतात, एकाचं मास कॉन्स्टंट असतं आणि दुसऱ्याचं चेंजिंग असतं, त्यावेळी ते दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपाऊंड्स तयार करतात. मग अशी जेव्हा केस येते की जेव्हा दोन सेम इलेमेंट्स त्यातला एक असतो फिक्स आणि एक असतो चेंजिंग मासवाला आणि हे कंबाईन होऊन दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपाऊंड्स तयार होतात, तेव्हा हा चेंजिंग मासवाला जो इलेमेंट असतो त्याचे जे डिफरंट मासेस असतात त्यांचा रेशो होल सिंपल नंबर येतो. त्यांचा रेशो काय येतो? सिंपल नंबर. आता हे एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला समजेल. हायड्रोजन 2 ग्रॅम, इथं हायड्रोजन पण किती घेतलं? 2 ग्रॅम. आता ऑक्सिजन मी 16 ग्रॅम घेतो आणि इथं ऑक्सिजन 32 ग्रॅम्स घेतो. मला सांगा याचा जो कंपाऊंड तयार होणार आहे ते काय होईल? H2O वॉटर आणि याचं H2O2 म्हणजे काय होणार आहे? हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होणार आहे. आता तुम्ही जर बघितलं तर याचं मास काय आहे रे? फिक्स्ड आहे, बट याचं काय आहे रे? चेंजिंग आहे. आणि कंपाऊंड जे तयार होत आहेत ते सेम होत आहेत का डिफरंट? म्हणजे दोन इलेमेंट्स कंबाईन होत आहेत, त्यात एकाचं मास फिक्स्ड आहे तर एकाचं चेंजिंग. मग याच्या चेंजिंग मासमुळे हे कंपाऊंड्स पण काय होत आहेत? डिफरंट तयार होत आहेत. हे डिफरंट कंपाऊंड्स तयार झाल्यानंतर हा जो चेंजिंग मासवाला इलेमेंट आहे ऑक्सिजन, याच्या मासचा रेशो सिंपल नंबर येतो. बघा 16:32 किती येणार आहे? 1:2. हा सिंपल रेशो येतोय. म्हणजे यांना डिवाइड केलं किंवा 32 ला 16 ने डिवाइड केलं तर 2 हा सिंपल होल नंबर मिळणार आहे. याला आपण लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स म्हणतात. आता इथं दोनच कंपाऊंड्स घेतलेले आहेत, दोन पेक्षा जास्त पण कंपाऊंड्स येऊ शकतात. नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे घेतलेत तर N2O, NO, NO2, N2O3 या पद्धतीनं 5-6 कंपाऊंड तयार होतील. मग त्यात तुम्ही नायट्रोजनचं मास फिक्स ठेवलं आणि ऑक्सिजनचं चेंजिंग केलं तर त्या ऑक्सिजनचे जे मासेस आहेत त्यांचे जे रेशो येणार आहेत ते काय येणार आहेत? सिंपल होल नंबर्स. लक्षात आलंय तुम्हाला? बघा कुठलाही इलेमेंट असू देत त्याचं, त्यातला एक दोन इलेमेंट्स घ्या, त्यातल्या एकाचं मास काय पाहिजे? फिक्स्ड, तर दुसऱ्याचं काय पाहिजे? चेंजिंग. मग ह्या दुसऱ्याच्या चेंजिंग मासमुळे तयार होणारे कंपाऊंड पण काय फॉर्म होणार आहेत? डिफरंट. असे ज्यावेळी होतात त्यावेळी हा जो चेंजिंग मासवाला इलेमेंट असतो त्याच्या मासेसचा रेशो काय येतो? एक सिंपल होल नंबर्स येतात. इथं किती आलाय तो? 1:2, दॅट इज 16:32. मग याच्यात अजून एक एक्झाम्पल बघूयात. नायट्रोजन आणि ऑक्सिजन बघू. ओके, नायट्रोजनचं किती आहे? 14, ऑक्सिजनचं 16.
काय तयार होईल? नायट्रोजन मोनॉक्साईड, नायट्रोजनचं 14, ऑक्सिजनचं 32 घेऊ, इथं काय तयार होईल? NO2, O2 घेतलाय. मग इथे जरी बघितलं तर हा नायट्रोजन काय वाला आहे? फिक्स्ड वाला आहे, तर ऑक्सिजन चेंजिंग वाला आहे. तयार होणारे कंपाऊंड्स हे चेंज झाल्यामुळे डिफरंट फॉर्म्स होत आहेत. मग याच्यामध्ये हा चेंजिंग मास वाला बी इलेमेंट आहे, याच्या मासेसचा रेशो 16:32, हा पण किती येणार आहे? 1:2. म्हणजे हे जे चेंजिंग मासेस आहेत जे फिक्स्ड मासेस बरोबर कंबाईन होऊन डिफरंट कंपाऊंड फॉर्म करतायत, हे जे मासेस आहेत या दोन मासेसचा जो रेशो असतो तो सिंपल येतो. यालाच आपण काय म्हणतो? लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स. मग याचं स्टेटमेंट काय आहे ते बघूयात. बघा आता लॉचं स्टेटमेंट आहे, when two elements A and B form more than one compounds. बट हे होताना A चं मास काय पाहिजे? फिक्स, तर B चं मास काय पाहिजे? चेंजिंग. म्हणजे B चे मोर दॅन वन मासेस येणार आहे. द मासेस इथं बघा ऑफ इलेमेंट B दॅट कंबाईन विथ अ गिव्हन मास ऑफ A. हे स्टेटमेंटच सांगतंय की B चे मासेस आहेत, म्हणजे B चं मास फिक्स नसणार आहे, ते 2, 3 येणार आहेत, 4 येतील, 5 येतील. म्हणजे बी चे मास चेंज होणार आहेत, ते फिक्स राहणार नाही. तर ए चे मास फिक्स राहणार आहे, ते कॉन्स्टंट राहणार आहे. सो एकाचं मास कॉन्स्टंट पाहिजे, दुसऱ्याचं चेंजिंग पाहिजे. मग त्याच्यामुळे मोर दॅन 2 कंपाऊंड फॉर्म होतील. तेव्हा हे जे चेंजिंग मासेस असतात बी चे आर ऑलवेज इन द रेशो ऑफ स्मॉल होल नंबर्स. आपण 2 एक्झाम्पल बघितली, H2O चं बघितलं, H2O2 चं बघितलं, NO2 चं बघितलं. त्यात ऑक्सिजनचा जो रेशो होता तो काय होता? 1:2. म्हणजे स्मॉल होल नंबर्स 1:2 पॉइंट मध्ये येत नाहीये. याच्यावरून क्लिअरली समजतंय की त्यांच्या वेटचा रेशो जो असतो तो स्मॉल होल नंबर्स येणार आहे. कधी? जेव्हा A and B इलेमेंट्स कंबाईन होतात आणि 2 or more कंपाऊंड्स फॉर्म करतात, बट त्याच्यात A फिक्स्ड असतो तर B चे मास डिफरंट असतात. मग त्या डिफरंट B चे जे मासेस असतात त्यांचा रेशो हा स्मॉल होल नंबर्स येतो. हा असा सिंपल लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स आहे की जो जॉन डाल्टनने प्रपोज केलेला होता, त्यानं डिराईव्ह केलेला होता. समजलं? जॉन डाल्टनने हा लॉ सांगितलेला. बघा हे स्टेटमेंट पार्ट पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. आणि याचं जे थेअरी बाकीचा जो पार्ट आहे एक्झाम्पल वगैरे ते अंडरस्टँड करून घ्या, तेव्हा वन वर्ड्स मध्ये लिहिलं तरी चालेल. when two elements A and B form more than one compounds, the masses of element B that combine with given mass of A are always in the ratio of small whole numbers. म्हणजे जेव्हा 2 इलेमेंट्स A and B कंबाईन होतात त्यात A फिक्स्ड असतो तर B चे मास डिफरंट असतात, त्यावेळी डिफरंट कंपाऊंड्स तयार होतात 2 or more than 2. त्यावेळी बी चे जे डिफरंट मासेस असतात त्यांच्या वेट्सचा जर रेशो घेतला, मासेसचा रेशो घेतला, तर तो स्मॉल होल नंबर्स येतो. आपण एक्झाम्पल बघितले त्यात पण तो 1:2 आलेला होता की जो एक स्मॉल होल नंबर आहे. ओके, इथं मग हा लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन संपतोय. हे स्टेटमेंट व्यवस्थित पाठ करा. आता नेक्स्ट जो लॉ आहे, फोर्थ लॉ, तो आहे गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम. आता गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम हा गे-लुसॅक नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने 1808 मध्ये सांगितलं. आता पहिल्यांदा याचं एक्सप्लेनेशन बघू, मग स्टेटमेंट बघू, मग स्टेटमेंट तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता इथे जसं नेम इंडिकेट करतं गॅसियस व्हॉल्यूम, हा लॉ फक्त गॅसियसना ऍप्लिकेबल होतो. म्हणजे जेव्हा गॅसियस रिॲक्ट होतात किंवा गॅसेस प्रोड्यूस होतात त्यावेळी हा अप्लाय होतो आणि हा त्यांच्या व्हॉल्यूमशी रिलेटेड आहे. फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन गिव्स वॉटर. आता मी इथं सांगतो की व्हॉल्यूम याचे 2 व्हॉल्यूम असतात, याचा 1 व्हॉल्यूम असतो आणि याचे 2 व्हॉल्यूम तयार होतात. म्हणजे तुम्ही असं घेतलं, हे 2 लिटर घेतलं, हे 1 लिटर घेतलं तर हे 2 लिटर तयार होतं. आता असं एक्सप्लेनेशन असतं याचं.
बट ह्याच्यावरून क्लिअर आयडियाज येत नाहीये की हे 2 लिटर 1 लिटर 2 लिटर आहे नक्की काय. हा ठीक आहे, हायड्रोजनचा 2 लिटर व्हॉल्यूम मध्ये ऑक्सिजनचं 1 लिटर ऍड केलं तर तसं जर बघायला गेलं तर 2+1 3 यायला पाहिजे. मग इथं 2 येत आहे कुठून? याच्यासाठी तुम्हाला याची रिॲक्शन लिहावी लागेल. बघा, 2H2 प्लस O2 गिव्स 2H2O. मी रिॲक्शन वरती लिहितो बघा, 2H2 प्लस 2O2 गिव्स 2H2O. म्हणजे बघा, जेव्हा हायड्रोजनचे 2 मोल्स आहेत, ऑक्सिजनच्या 1 मोल बरोबर कंबाईन होत आहेत आणि 2 मोल्स याचे H2O चे तयार होत आहेत. याचं मिनिंग काय होतं? जेव्हा हायड्रोजन 2 लिटर घेईन आणि ऑक्सिजन 1 लिटर घेईन तेव्हा यांची रिॲक्शन होणार आहे. आणि वॉटर जे आहे ते 3 लिटर नाही होणार, 2 आणि 1 3, तर ते 2 लिटरच होणार आहे. म्हणजे इथं याचे जे कोइफिशियंट्स आहेत रिॲक्शनच्या आधी जे येत आहे 2, ऑक्सिजन 1, H2O चं किती येत आहे 2, ते त्याचं व्हॉल्यूम रिप्रेझेंट करतं. म्हणजे याचे 2 व्हॉल्यूम, याच्या आधी काहीच नंबर नाहीये म्हणजे किती आहे 1, सो याचा 1 व्हॉल्यूम. आणि याच्या आधी काय आहे 2, सो याचे 2 व्हॉल्यूम्स तयार होणार आहे. आता सगळ्यांना लक्षात आलं की हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आणि वॉटरचे हे व्हॉल्यूम्स कुठून आले? हे व्हॉल्यूम्स तुमच्या रिॲक्शन वरून येतात. बॅलन्स रिॲक्शन लिहा इथं, रिॲक्शनच्या आधी जो कोइफिशियंट आहे तो व्हॉल्यूम येणार आहे. मग तुम्ही मला याचं सांगा, जर मी हायड्रोजन 100 ml घेतला, ओके, मग हा ऑक्सिजन किती येईल रे? 50 ml, करेक्ट. आणि वॉटर किती तयार होईल? 100 ml. का तर 100 ml म्हणजे 2 व्हॉल्यूम्स असतील, तर 1 व्हॉल्यूम म्हणजे किती येणार आहे? 50 ml. आणि 2 व्हॉल्यूम म्हणजे अगेन किती येणार आहे? 100 ml. आता पुढचं सांगतो मी एक्झाम्पल, बघूया तुम्हाला सांगता येतंय का. हे जर 20 ml असेल तर हे किती येईल? 10 ml. आणि हे किती येणार आहे? 20 ml. हे झालं कॅल्क्युलेट कसं करायचे हे व्हॉल्यूम्स. म्हणजे यातल्या एकाचा जरी व्हॉल्यूम दिला आपल्याला रिॲक्शन मधल्या, तर बाकीच्यांचे व्हॉल्यूम्स आपण काढू शकतो, प्रोव्हाइडेड ऑल काय पाहिजेत? गॅसियस पाहिजे. म्हणजे हा लॉ फक्त गॅसेसला ऍप्लिकेबल आहे हे लक्षात ठेवा. आणि आपण 11-12च्या केमिस्ट्रीमध्ये गॅसियस पार्ट जास्त बघणार आहे, सो या लॉचा यूज होणार आहे. सो रिॲक्शन मध्ये सगळे गॅस पाहिजे, म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजन ही वेपर पाहिजे, वॉटर वेपर. मग तेव्हा याचे 2 व्हॉल्यूम, जेव्हा याच्या 1 व्हॉल्यूम बर होतील तेव्हा याचे 2 व्हॉल्यूम्स तयार होईल. म्हणजे यांचा जो रेशो आहे तो 2:1:2 येईल. म्हणजे व्हॉल्यूमचा सिंपल रेशो येईल बघा, 2:1:2. इथं पण बघितलं तर 20:10:20 डिवाइड केलं तर 2:1:2. हा जो व्हॉल्यूमचा सिंपल रेशो आहे तो चेंज होत नाही, तो कॉन्स्टंट राहतो. बट कधी? जेव्हा हे गॅसियस रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स असतील. लक्षात येते? आणि हे जे व्हॉल्यूम्स आहेत हे कशावरून काढलेले आहेत? त्याच्या बॅलन्स रिॲक्शन वरून. ही रिॲक्शन बघा, H2 च्या आधी 2 होतं, सो 2. ऑक्सिजनच्या आधी काहीच नाहीये म्हणजे 1. आणि H2O च्या आधी 2 आहे, सो इथं 2 आलेलं आहे. मग याच्यात आता कन्फ्यूज होऊ नका. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण याचं. बघूया तुम्हाला सांगता येतं का. नायट्रोजन प्लस हायड्रोजन गिव्स अमोनिया. तर रिॲक्शन लिहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये. मी समजा याचा 1 व्हॉल्यूम घेतला तर याचे किती व्हॉल्यूम्स घ्यावे लागतील? 3 व्हॉल्यूम. आणि याचा 2 व्हॉल्यूम्स तयार होतील. आता हे कसं आलं बघा, रिॲक्शन बघा, N2 प्लस 3H2 गिव्स 2NH3. रिॲक्शन लिहिल्याशिवाय काहीही कळणार नाही. नायट्रोजनचं किती आहे कोएफिशियंट? 1, सो याचा 1 व्हॉल्यूम आला. हायड्रोजनचा किती आहे? 3, सो याचे 3 व्हॉल्यूम. जेव्हा याचा 1 व्हॉल्यूम याच्या 3 व्हॉल्यूम्स बरोबर कंबाईन होतो तेव्हा NH3 चा कोएफिशियंट किती आहे? 2, याचे 2 व्हॉल्यूम्स तयार होतात.
म्हणजे तुम्ही 1 लिटर नायट्रोजन आणि 3 लिटर हायड्रोजन एकत्र घेतलं तर तसं बघायला गेलं तर 1 अधिक 3 किती व्हायला पाहिजे 4, पण तसं होत नाही. किती 2 लिटरच अमोनिया तयार होणार आहे. तुम्ही 10 ml नायट्रोजन घेतला आणि 30 ml हायड्रोजन घेतला तर 40 ml नाही तयार होणार आहे, 20 mlच अमोनिया तयार होणार आहे. हा जो लॉ आहे त्यालाच आपण गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम्स म्हणतो. आणि या व्हॉल्यूमचा रेशो खूप सिंपल येतो. याचा जर बघितला तर तो 1:3:2 येईल. फक्त याच्यात हे सगळे रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स गॅसियस स्टेटमध्ये पाहिजेत. आणि दुसरी महत्वाची कंडिशन, ऑल गॅसेसचं टेम्परेचर आणि प्रेशर काय पाहिजे, सेम पाहिजे. ऑल शुड बी ॲट सेम टेम्परेचर अँड सेम प्रेशर अँड ऑल शुड बी गॅसेस. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, when all the reactants and products are gases and are at same temperature and pressure, then their volumes bear a simple ratio. म्हणजे त्याच्या व्हॉल्यूमचा काय येणार आहे, सिंपल रेशो येणार आहे. दोन्ही एक्झाम्पल्स कळालेत का? आणि हे व्हॉल्यूम्स कुठून आले हे समजलं. हे आपण या रिॲक्शन वरून तयार करतोय. ओके, व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. मग आता याचं स्टेटमेंट बघूयात. बघा, लॉचं स्टेटमेंट आहे व्हेन गॅसेस कंबाईन ऑर आर प्रोड्युस्ड. म्हणजे हा लॉ फक्त गॅसेसना ऍप्लिकेबल होतो. अ केमिकल रिॲक्शन दे डू सो इन अ सिंपल रेशो बाय व्हॉल्यूम्स. म्हणजे जेव्हा गॅसेसची रिॲक्शन होते आणि गॅसेसच तयार होतात तेव्हा रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स यांचे जे व्हॉल्यूम असतात त्यांचा रेशो सिंपल येतो. आपण दोन्ही एक्झाम्पल्स बघितले. H2O बघितलं बघा, 2:1:2. NH3 बघितलं 1:3:2. असे व्हॉल्यूमचे एकदम सिंपल रेशो येतात. आणि हे रेशो आपण कशावरून काढतो, त्याच्या बॅलन्स्ड रिॲक्शनचे जे आधीचे स्टिचिओमेट्रिक कोएफिशियंट्स असतात त्याच्यावरून फाइंड करतो. म्हणजे जे आधी नंबर येतात रिॲक्शन लिहिताना त्याच्यावरून ठरवतो ते व्हॉल्यूम्स कसे येतात. आता ही कंडिशन महत्वाची आहे, प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस आर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. जर टेम्परेचर आणि प्रेशर सेम नसेल किंवा ते गॅसेस नसतील किंवा दोन्ही नसेल तर हा लॉ ऍप्लिकेबल होणार नाही. हा लॉ ऍप्लिकेबल व्हायला ते गॅसेस पाहिजेत, पहिली गोष्ट. दुसरा, त्यांचं टेम्परेचर आणि प्रेशर काय पाहिजे, सेम. तर त्यांचे जे रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स आहेत त्यांच्या व्हॉल्यूमचा जो रेशो येणार आहे तो काय येणार आहे, सिंपल होल नंबर्स येणार आहे. असा हा लॉ आहे. लॉचं स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, हे ॲज इट इज लर्न करा आणि कॉन्सेप्ट व्यवस्थित समजावून घ्या. लक्षात आलं तुमच्या? हा व्हॉल्यूम्स लक्षात आलेत. वॉटरचं किती होतं, हायड्रोजनचं 2, ऑक्सिजनचं 1, तेव्हा H2चे किती तयार होत आहेत 2. हे आपण त्याच्या बॅलन्स्ड रिॲक्शन वरून डिसाईड केलेलं होतं. सो हे लॉचं जे स्टेटमेंट आहे, when gases combine or are produced in a chemical reaction they do so in a simple ratio by volume. म्हणजे इथं व्हॉल्यूमचा रेशो आपण काय करतोय, कम्पेअर करतोय. ऑल गॅसेस प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस आर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. हा लॉ कोणी दिलेला होता, गे-लुसॅक या सायंटिस्टने दिलेला होता. ओके, हा गॅसियस व्हॉल्यूमशी रिलेटेड लॉ आहे आणि याच्या कंडिशन्स काय आहेत, सेम टेम्परेचर अँड प्रेशर पाहिजे. तेव्हा त्याचे जे व्हॉल्यूम्स असतात त्यांचा रेशो एक सिंपल रेशो येतो किंवा ते सिंपल होल नंबर्स येतात. म्हणजे 1:1:1 किंवा 1:2:1, 2:1:2, 1:3:2 असे रेशोज येतील. ओके, लास्ट लॉ कडे जाण्याआधी पेज नंबर 6 वरती कॅन यू टेल दिलेला आहे. त्यात दिलेला आहे की जर 10 व्हॉल्यूम्स ऑफ हायड्रोजन, ओके, डायहायड्रोजन, आणि 2 व्हॉल्यूम्स ऑफ डायऑक्सिजन म्हणजे H2चे 10 व्हॉल्यूम्स आणि O2चे 5 व्हॉल्यूम्स हे जर कंबाईन झाले तर वॉटरचे किती व्हॉल्यूम्स तयार होतील. बघा, H2, O2 आणि H2 जेव्हा याचे 2 व्हॉल्यूम्स कंबाईन होतात याच्या एका व्हॉल्यूम बरोबर, तर याचे 2 व्हॉल्यूम्स तयार होतात. त्यांनी इथं दिलेलं आहे की याचे 10 व्हॉल्यूम याच्या 5 व्हॉल्यूम बरोबर कंबाईन झाले तर याचे किती तयार होतील, ऑब्विसली किती तयार होणार आहेत, 10 व्हॉल्यूम्स तयार होणार आहेत. मग हे या टाईपचे क्वेश्चन्स या लॉजवरच्या बेसिसवरती विचारले जातात. आता लास्ट लॉ कडे जाऊया.
की ज्याचं नेम आहे ॲव्होगॅड्रोज लॉ. तर लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मधला लास्ट लॉ आहे तो आहे ॲव्होगॅड्रोज लॉ. टोटल किती लॉज होते? 5 लॉज होते. यातला शेवटचा लॉ आहे ॲव्होगॅड्रोज लॉ. हा लॉ थोडा गे-लुसॅक्स लॉशी सिमिलर आहे. आता हा लॉ काय सांगतो की जर टेम्परेचर आणि प्रेशर सेम असेल तर जर गॅसेस असतील आणि त्यांचे व्हॉल्यूम जर इक्वल असतील, दोन डिफरंट गॅसेस ए आणि बी, तर त्यांचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण काय असतात? सेम. नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण काय असतात? सेम. बघूयात एक्झाम्पल. H2 प्लस O2 गिव्स 2H2. आता गे-लुसॅक्स लॉ काय सांगतो? जेव्हा दोन व्हॉल्यूम हायड्रोजनचे एक व्हॉल्यूम ऑक्सिजन वर रिॲक्ट होतील तेव्हा दोन व्हॉल्यूम वॉटरचे तयार होतील. तर हा ॲव्होगॅड्रोज लॉ काय सांगतो? जर याचे 2n मॉलिक्युल्स असतील, याचे किती मॉलिक्युल्स येणार आहेत? n. आणि याचे 2n. कारण जर टेम्परेचर आणि प्रेशर जर सेम असतील तर बघा याचे दोन व्हॉल्यूम मध्ये 2n मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे एका व्हॉल्यूमला किती मॉलिक्युल्स येणार आहेत? n. मग याच्या दोन व्हॉल्यूमला परत किती मॉलिक्युल्स येणार आहेत? 2n. जर 3 व्हॉल्यूम्स घेतले तर मॉलिक्युल्स किती येतील? 3n. 4 व्हॉल्यूम घेतले तर मॉलिक्युल्स किती येतील? 4n. म्हणजे तुम्ही बघा H2 चे मॉलिक्युल्स बघा सेम व्हॉल्यूमसाठी, म्हणजे याच्या एका व्हॉल्यूमला किती आहेत? n मॉलिक्युल्स आहेत. ऑक्सिजन जरी घेतला तरी याच्या एका व्हॉल्यूमला n मॉलिक्युल्स आहेत. आणि H2O वॉटर वेपर जरी घेतली तरी याच्या दोन व्हॉल्यूमला 2n आहेत. ओके. 2 रुपयाला 2 चॉकलेट, म्हणजे एक चॉकलेट कितीला रे? 1 रुपयाला. मग दोन व्हॉल्यूमला 2n असेल तर एका व्हॉल्यूमला किती असणार आहे? n असणार आहे. 1n असणार आहे. मग हे 2 व्हॉल्यूमला 2n आहे म्हणजे एका व्हॉल्यूमला n. याचं पण एका व्हॉल्यूमला n आहे. हे 2 व्हॉल्यूमला 2n म्हणजे एका व्हॉल्यूमला n. म्हणजे आपण 3 डिफरंट गॅसेस बघतोय. हायड्रोजन असू देत, ऑक्सिजन असू देत, H2O असू देत. बघा हे जर सेम टेम्परेचर आणि प्रेशरला असतील तर यांच्या इक्वल व्हॉल्यूम मध्ये इक्वल मॉलिक्युल्स असतात. म्हणजे काय? याच्या एका व्हॉल्यूम मध्ये n मॉलिक्युल्स आहेत, याच्या पण एका व्हॉल्यूम मध्ये n, आणि याच्या पण एका व्हॉल्यूम मध्ये n. बघा 2 व्हॉल्यूम मध्ये 2n आहेत म्हणजे एका व्हॉल्यूम मध्ये किती आहेत? n. एका व्हॉल्यूम मध्ये n. आणि याचे पण 2 व्हॉल्यूम मध्ये 2n म्हणजे एका व्हॉल्यूम मध्ये n. म्हणजे सेम व्हॉल्यूम घेतला तिघांचा पण आपण एक घेतला तर त्यांच्यात सापडणारे मॉलिक्युल्स पण काय येणार आहेत? n n n. लक्षात येतंय? 2 ला 2n आहे. मग नुसता एकच व्हॉल्यूम घेतला तर किती येणार आहेत? n. सो हा लॉ काय सांगतोय की गे-लुसॅकने काय सांगितलेलं की हे व्हॉल्यूमचा रेशो सिंपल येतो. तर ॲव्होगॅड्रोनं काय सांगितलं की सेम व्हॉल्यूम घेतला डिफरंट गॅसेसचा गॅसेस रिॲक्शन मध्ये आणि टेम्परेचर आणि प्रेशर सेम असेल तर जरी गॅसेस डिफरंट असतील, हायड्रोजनचे n मॉलिक्युल्स असतील एका व्हॉल्यूम मध्ये तर ऑक्सिजनचे पण किती असणार आहेत? n मॉलिक्युल्स. आणि H2O चे पण n मॉलिक्युल्स. म्हणजे इक्वल व्हॉल्यूम्स गॅसेसचे घेतले तर त्यात इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार. मग कुठलाही गॅस घ्या, ए अँड बी 2 डिफरंट गॅसेस घेतले की ज्यांचं टेम्परेचर प्रेशर सेम आहे आणि व्हॉल्यूम पण सेम आहे तर त्यांचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स सेम असणार आहेत. या ए चे 10 मॉलिक्युल्स असतील तर बी चे पण किती असणार आहेत? 10. मग इथं जर बघितलं तर याचे 10 मॉलिक्युल्स घेतले. बघा 2 व्हॉल्यूम मध्ये 10 आहेत तर 1 व्हॉल्यूम मध्ये किती येतील? 5. आणि परत 2 व्हॉल्यूम मध्ये किती येणार आहे? 10. सो याच्यावरून आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण काय करू शकतो? काउंट करू शकतो. लक्षात आलं? म्हणजे 2 गॅसेस घेतले डिफरंट किंवा 3 घेतले, 4 घेतले, डिफरंट गॅसेस आहेत, त्यांचं टेम्परेचर प्रेशर काय आहे? सेम. आणि त्यांचा व्हॉल्यूम पण जर सेम असतील तर त्यांचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय असणार आहेत? सेम. बट 2 डिफरंट गॅसेस घेतले की ज्यांचे व्हॉल्यूम्स 1:2 आहे. बघा ए अँड बी घेतले, याचा व्हॉल्यूम 1 आहे तर याचा व्हॉल्यूम 2 आहे आणि सेम टेम्परेचर प्रेशर आहे. याचे मॉलिक्युल्स 5 असतील तर याचे किती येतील रे? एक व्हॉल्यूमला 5 आहे तर 2 व्हॉल्यूमला किती येणार? 10. समजा याचे 3 व्हॉल्यूम्स असते आणि याचे 5 आहे तर याचे किती आले असते? 50.
सो यानुसार व्हॉल्यूम वरून आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढू शकतो. फक्त हे गॅसेसला अप्लाय होतं आणि कधी, जेव्हा टेम्परेचर आणि प्रेशर काय असणार आहे, सेम असणार आहे. लक्षात आलंय हा लॉ. मग याचं आपण स्टेटमेंट बघूयात. बघा लॉचं स्टेटमेंट काय आहे. इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे इक्वल नंबर ऑफ व्हॉल्यूम असेल, इक्वल व्हॉल्यूम असेल तर इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहेत. मग कुठलाही गॅस घ्या, कुठलेही दोन गॅस घ्या, त्यांचं सेम व्हॉल्यूम जर घेतलं तुम्ही आणि सेम टेम्परेचर आणि प्रेशर असेल तर त्यांचे मॉलिक्युल सेम असणार आहेत. म्हणजे पहिल्याचे एक्स असतील तर दुसऱ्याचे पण किती असणार आहेत, एक्स. मग माझा एक क्वेश्चन आहे, हे व्यवस्थित पाठ करा, इम्पॉर्टंट आहे हा लॉ, विचारला जातो 11च्या तुमच्या एक्झामला, स्टेट बोर्डला विचारला जाईल. व्यवस्थित बघा. इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. याच्यात जर बघायचं झालं, एक क्वेश्चन मी विचारतो. बघा, 3 गॅसेस आहेत, ए बी सी. ते सेम टेम्परेचर आणि प्रेशरला आहेत. मग याचा एक व्हॉल्यूम असेल तर याचे 2 व्हॉल्यूम आणि याचे 5 व्हॉल्यूम्स आहेत. ओके. मग सी चे नंबर ऑफ मॉलिक्युल्स 5x आहेत. किती आहेत, 5x. तर बी आणि ए चे किती येतील. बघा, याचे 5 व्हॉल्यूमला 5x आहेत, तर 1 व्हॉल्यूमला किती येणार आहेत, x, आणि 2 व्हॉल्यूमला किती येणार आहेत, 2x. म्हणजे इक्वल व्हॉल्यूम्स असतील तर त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इक्वल येतात. बट व्हॉल्यूम जर मल्टिप्लाय झालं, इथं डबल झाला, नंबर ऑफ मॉलिक्युल्स डबल, इथं 5 टाइम्स झाला, नंबर ऑफ मॉलिक्युल्स 5 टाइम्स होते. ओके. मग इथं आपलं हे आजचं लेक्चर संपतंय. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं बघा. फिजिकल क्वांटिटीज बघितल्या 5. कोणत्या बघितल्या आठवा. फर्स्ट होती मास अँड वेट. त्याच्यानंतर सेकंड बघितली लेंथ, थर्ड बघितली व्हॉल्यूम, फोर्थ बघितली डेन्सिटी आणि फिफ्थ बघितली टेम्परेचर. त्याच्यानंतर केमिस्ट्रीमध्ये आपण कुठले युनिट्स वापरतो आणि त्याच्या कन्व्हर्जनचे फॉर्म्युले बघितले. व्यवस्थित लक्षात ठेवा, ते टेम्परेचरचे स्पेशली व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितले लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स. किती लॉज बघितले टोटल, 5. कुठलीही रिॲक्शन झाली तरी हे 5 फंडामेंटल लॉज फॉलो करते. फर्स्ट कोणता होता, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. सेकंड होता लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन्स. थर्ड होता लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स. फोर्थ होता गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम्स. आणि लास्ट बघितला ॲव्होगॅड्रोज लॉ. इथे हे आपलं लेक्चर संपलेलं आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 3, 4, 5 आणि 6 वरती आज जे आपण शिकवलेलं आहे ते दिलेलं आहे. परत एकदा बघा, पेज नंबर 3, 4, 5, 6 वरती टेक्स्टबुकमध्ये हे दिलेलं आहे आज आपण जे शिकवलेलं आहे. सो हा व्हिडिओ बघितल्यानंतर टेक्स्टबुकमधून ते व्यवस्थित रीड करा. मग नेक्स्ट पार्ट घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.